आपलं संग्रामनगर गटात 34,000 मतदार आहेत आपले. आणि त्याच्यात ते निम्मे धरायचे, लेडीज निम्मे पुरुष निम्मे. संघात फिरतोय ना, रस्त्याची समस्या जास्त आहे. रस्तेच जरा चांगले झालेले नाहीत आणि जे झाले ते सुद्धा खराब झालेत. त्याच्यावर जास्त लक्ष दिलं नाही. आणि ही सध्या त्यांच्या संग्रामनगर आहे ते राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. आणि हे गट आहे ते आता आम्ही गटाचा प्रयत्न करून आपण गट आणायचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं आम्हाला जास्तीत जास्त सगळीकडून लोकांचे समस्या बघून सगळं बघायचं आहे आम्हाला सगळ्याकडून, आणि माहिती घ्यायची आहे सगळ्याची. आणि प्रत्येक ठिकाणी सगळे सांगतात की आम्हाला रस्ते नाही, पाणी नाही, पाईपलाईन व्यवस्थित टाकलेलं नाही. परवा एका ठिकाणी गेलो तर रस्ता केला संग्रामनगरमध्ये, सिमेंट कॉन्क्रीट दुसऱ्या दिवशी फुटून गेला, ती जी तक्रार. परत त्यावेळेला मग आम्ही म्हणलो त्या ग्रामसेवकला की रस्त्याचं काय करू, तर परत मग जरा दुरुस्ती करून त्यांनी रस्ता तो त्यांनी चालू केला. आणि रस्त्यात आपण बघितलं पण ते रस्त्याची कामं चांगली होत नाहीत. कोणीतरी मोठ्या पुढाऱ्याने काम घेतलेलं असतं आणि ते दुसऱ्या लोकांना दिलेलं असतं आणि ती लोक काही काम करत नाहीत. आपण तक्रार केल्या तर ती ऐकून घ्यायची तयारी नाही. त्यामुळे ती लोकांना आम्ही आता आमच्या जर आपल्या जिल्हा परिषद गट आला किंवा गण आला तर आम्ही चांगलं त्याची व्यवस्था करू. आम्ही त्या ठिकाणी आपण चांगली लोकांची सोय करणार आहे. आणि आम्ही सगळ्या लोकांना वचन दिलंय की आम्ही, आणि आम्हाला माहित आहे आम्ही निस्वार्थी कार्यकर्ता आहे. कुठं नावाला सुद्धा आम्ही कुठं बोट ठेवायला जागा नाही. आमच्या विश्वास ठेवून मतदार देणार आहेत आपल्याला मतदान. ते आपण प्रयत्न करतो, आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे की गट आणि गण दोन्ही आले पाहिजेत. मेघा कचरे म्हणून जिल्हा परिषदेला उभा केलेला आहे आपण लेडीज मधून, आणि ते चांगलं उमेदवारही चांगला आहे आमचा. त्यानंतर संग्रामनगर गणातनं राजेश्वरी माने पाटील उभा केलेले, आणि तिकडे पुरुष गटातनं नाता ठवरे म्हणून नाता पाटील म्हणून उभा केलेले. आधी चांगले उमेदवार आम्हाला मिळालेले आहेत आणि काम करणारे आहेत उमेदवार. आणि आपण सगळ्यांनी प्रयत्न केला, आम्ही सगळ्या कार्यकर्ते चांगले, आणि सगळ्या समाजाला आम्ही न्याय दिलेला आहे. दोन्ही समाज, धनगर समाजाला न्याय दिलेला आहे, आपले माने पाटील कुटुंबातल्या म्हणजे मराठा समाजाला न्याय दिलेला आहे. आणि चांगला प्रचार व्यवस्थित चाललेला आहे, शिस्तीनं चाललेला आहे. आणि उमेदवारी फिरते, रात्रंदिवस चालू आहे काम फेडायचं, आणि चांगला प्रतिसाद लोकांच्याकडून मिळतोय. आणि यावेळी आम्हाला खात्री आहे वेळेला आपण सबन गट आमचा जिल्हा परिषद गट येण्याची शक्यता आहे. भाजपमधून आम्ही उभा राहिलेले आहेत आमचे लोक, आणि त्यामुळं आम्हाला यश येणार आहे याच्यावेळेस खात्री देतो आम्ही की आम्ही नक्की आमचे गट येणार आहे. जिल्हा परिषद तालुक्याचे सुद्धा जिल्हा परिषद गट आहेत ते सुद्धा आम्ही जास्तीत जास्त आमचे सीट येण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहे.